आज केलेला आहे पनीर घोटाळा। आम्ही जेव्हा गुजरातमध्ये गेलो होतो तेव्हा हा पदार्थ खाल्ला होता। खूप छान वाटला। म्हटलं चला आता आपल्या घरी आलेलो आहोत तर हा पदार्थ करून बघूया। तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे तेल आणि बटर व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे तव्यावर। त्याच्यावर एक मोठा बारीक चिरलेला कांदा, एक शिमला मिरची बारीक चिरलेली आणि एक टोमॅटो, हे सगळं मंद आचेवर आपल्याला म्हणजे टोमॅटो विरघळेपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचं आहे। ह्यासोबतच आपण मीठ, आलं, लसूण आणि हिरवी मिरची ह्याची पेस्ट टाकलेली आहे। आता हे मंद आचेवर आपल्याला शिजून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता टोमॅटो, कांदा आणि शिमला मिरची पूर्णपणे विरघळलेली आहे। आता ह्यामध्ये लाल तिखट, हळद, गरम मसाला, चाट मसाला आणि पावभाजी मसाला हे सगळे मसाले टाकून घेतलेले आहेत आणि आता आपण ह्या कांदा टोमॅटोमध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत। तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत। हे सगळं करत असताना आपल्या गॅसची आच जी आहे ती मंद असायला हवी। आता हे मसाले व्यवस्थित आपण तेलावर एक 5 मिनिटं परतून घेऊया। ह्याला तेल सुटल्यानंतर आपण ह्यामध्ये 1 ग्लास गरम पाणी टाकलेलं आहे। अशी एक उकळी आली का ह्यामध्ये आपण आता बारीक किसून घेतलेला पनीर टाकून घेऊया। पाव किलो पनीर वापरलेलं आहे। घरी केलेलं होतं पनीर। जर बाहेरून विकत आणलं तर किसून घ्या, व्यवस्थित स्वच्छ धुवून किसून घ्या। आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर मंद आचेवरच आपल्याला हे 10 ते 15 मिनिटं शिजून घ्यायचं आहे। ह्यावरती आता तुम्हाला जर आवडत असेल तर चीज घाला, नसेल आवडत तरीही छान लागतं। मी ह्यामध्ये चीज घातलेलं आहे। चीजने खूप छान टेस्ट येते आणि वरतून नेहमीप्रमाणे आपली कोथिंबीर आपल्या डिशचा हिरो म्हणायला काय हरकत नाही। तर नेहमीप्रमाणे कोथिंबीर टाकलेली आहे आणि तुम्ही बघू शकता खूप छान हा पदार्थ होतोय पनीर घोटाळा। ब्रेड किंवा चपाती, पराठा कशासोबतही खाऊ शकता। धन्यवाद।